हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4 ते गुरु शिष्याची गोठी याचा भाग 7. स्वामी म्हणतात, परमार्थात एक गोष्ट महत्त्वाची, आग्रही स्वभाव उपयोगी नाही. मी हेच काम करेन, असंच काम करेन हा आग्रह नसावा. सहज कर्म व्हावं. सहज कर्म केलं म्हणजे ते चांगलंही होतं आणि लोकांचं प्रेम सहानुभूती राहते. लहान मोठं कोणतंही काम तुम्ही स्वार्थ निरपेक्ष करा. त्या कार्याला भगवंत 1000 हातांनी मदत करेल. हजारो पायांनी तो तुमच्याकडे येईल. हजारो रुपयांची मदत करेल. कौतुकानं त्याचे डोळे तुम्हाला पाहतील हे निश्चित. पण त्यासाठी अमुक एक माझं आहे असं म्हणता कामा नये. हे माझं आहे असं म्हटलं की संपलं. तेव्हा तेवढं सांभाळावं. कोणतंही काम करताना पहिलं म्हणजे आपण भगवंताची सेवा करतो आणि दुसरं म्हणजे हे काम करताना मला आनंद होतोय अशी दृष्टी असावी ना. असं विचारल्यानंतर स्वामी म्हणतात, दोन्ही भाव एकच आहेत. म्हणजे हे जर भगवंताचं काम असेल, ही भगवंताची इच्छा असेल, त्याची इच्छाच तुम्ही अनुसरता अशी तुमची खात्री असेल तर त्या कामापासून तुम्हाला आनंदच होणार. ज्या वेळेला एखाद्या कामापासून उद्विग्नता येते, संताप होतो, तेव्हा निश्चित समजावं की आपल्या कामात कुठेतरी गोंधळ आहे. ते अत्यंत स्वार्थी काम असलं पाहिजे. दुसऱ्या गावाला जाताना दुःख होतं, तर महानिर्वाणाच्या वेळी किती दुःख होत असेल. यावर स्वामी म्हणतात, जेव्हा आपण दुसरीकडे जातो तेव्हा इथली माणसं सोडून जायचं म्हणून वाईट वाटतं. पण जाणं तर आवश्यक असतं, म्हणून आपण जातो. तसं शेवटी जातानाही माणसाला दुःख होतंच. पण जर विवेक असेल तर तेवढं दुःख होणार नाही. मनाची तयारी आपोआप होते. एखाद्या लॉजमध्ये आपण उतरतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की 4 दिवसांनी आपल्याला इथून जायचं आहे. त्यामुळे लॉज सोडताना आपल्याला दुःख होत नाही. तसा विवेक जागृत असेल तर येथूनही जाताना दुःख होणार नाही. रामचंद्र अवतारी पुरुष असताना रावणाचा मृत्यू त्यांना विभीषणाला का विचारावा लागला? या प्रश्नावर स्वामींचं उत्तर असं, एरवी भक्तीचं महात्म्य कसं वाढणार? अवतारी पुरुषांना केवळ आपलं महात्म्य वाढवायचं नसतं, भक्ताचं महात्म्य वाढवायचं असतं. कारण भक्ती ही शाश्वत स्वरूपाची आहे. अवतार येतात आणि जातात. समर्थांनी म्हटलंय, आमच्या मागे रामचंद्राला भजत जावे. आम्हाला भजावे म्हटलं नाही आहे. समर्थांनी हनुमंताला, विभीषणाला महान भक्त म्हटलंय. तसं पाहिलं तर रामचंद्र अवतारी पुरुष असल्यामुळे त्यांनी नुसतं मनात आणलं असतं तरी रावणाचा नाश झाला असता. पण मग हनुमंताचं महात्म्य कसं वाढलं असतं? म्हणून अशा अवतारी पुरुषांनी जो खेळ केला त्याला त्यांचं लीलाचरित्र म्हटलं जातं. अनेकांचं महात्म्य त्या काळात वाढलं. तसं केलं नसतं तर अनेकांना भक्ती करावी असं वाटलंच नसतं. म्हणून भक्तीचं महात्म्य रामचंद्रांनी वाढवलं, त्यापेक्षा गोपालकृष्णांनी अधिक वाढवलं. हनुमंताची दास्यभक्ती होती, पण दुसऱ्याकडून कार्य करून घेण्याची शक्ती होती का? यावर स्वामींचं उत्तर असं, हो, शक्ती होती ना. अर्थात रामचंद्रांची सर कुणालाही येणार नाही, पण वानरसेनेवर हनुमंतांच्या मताचा प्रभाव होता. हनुमंत निस्वार्थी होते. रामचंद्रांची सेवा म्हणून ते सर्व गोष्टी करीत आणि इतरांना करायला सांगत. त्यांची स्वतःची अशी एक शक्ती होती आणि अशी शक्ती भगवंताची निस्वार्थपणाने सेवा केल्यानंच मिळते. निस्वार्थपणाने सेवा याचा अर्थ प्रत्येकासाठी आपण काही देणं.
दुसऱ्याचं घेणं नाही. या तंत्रानं वागल्यामुळे लोक आपलेसे होतात. झिजल्या वाचून कीर्ती कैची, तन मन धनानं जो झिजेल त्याच्या भोवती मंडळी गोळा होतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 8वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.